तर पार्ट 2 आपला 8 वाजता चालू होतो. 8 वाजता आता आपण ट्रिप मारायला चालू करतो. आपण गेलो मी ओलाला ऑनलाईन ओला ट्रिप पण लागली, पण 12 मिनिटाचा पिकअप आहे. काय फायदा नाही, कट करा की उबरला ऑनलाईन जाऊया. जर बाय चान्स दोघांकडनं जर ट्रिप नाही आली तर मग रॅपिडो ऑन करूया. तर पहिली ट्रिप लागली उबरकडनं. पुणे सिटीमध्ये कुठेतरी ड्रॉप करायचं, 40 मिनिटं दाखवलेले आणि 16 किलोमीटरचे काय 270च्या आसपास काहीतरी होते म्हणून एक्सेप्ट केली. जा कस्टमर पण जवळ पिकअप करूया, ड्रॉप केल्यावर दाखवतो किती भेटतात. स्टेशनला ट्रिप ड्रॉप केली, 290 रुपीज काहीतरी भेटलेत. ही इथनं वाघोली 15 किलोमीटरचे 220. नको राहू द्या बाबा. लास्ट ट्रिपचे भेटले 290 रुपये, चांगले भेटले या ट्रिपचे. तर आता आपण आहे स्टेशनवर आता बघूया कुठली ट्रिप लागते, पुढची किती वेळ लागते. तर हे 289 ॲड करू आधी. ओके ठीक आहे, बघा पुढची ट्रिप कुठे लागते. ट्रिप पण लागली आहे, पिंपरी चिंचवडवरच पिकअप करायचं आहे आणि इथंच कस्टमर कुठेतरी बाहेर उभे आहेत. कॉल लावून सांगूया आतमध्ये यायला. ठीक आहे, पिंपरी चिंचवडची म्हणून एक्सेप्ट केली आहे. 289 समथिंग काहीतरी आहे. ठीक आहे, तर ही ट्रिप कंप्लीट झाली. 286 रुपीज भेटलेत आपल्याला. पिंपरी चिंचवडला ड्रॉप केलं आहे आणि आता 286 तर 4000पर्यंत व्हायला आली आपली अर्निंग. तर अजून आताची वाजले 10, रात्री 7 वाजेपर्यंत, म्हणजे आपल्याकडे अजून 7 आणि 8-9 तास आहेत. ठीक आहे, बघा किती अर्निंग होती. तर आता बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. माझ्या अंदाजे 7 वाजेपर्यंत आता 4000 झाले, 4 समथिंग 5,500-6,000पर्यंत होतील अर्निंग टोटल. आणि CNG वगैरे कट करून 6,000 जरी बोललो तरी आपल्याकडं 7 ते 7 14 ते तर 4,500 आसपास टोटल अर्निंग उरण. ते बघूया किती वेळ लागते. पुढची ट्रिप ओला होतं, ट्रिप लागत नव्हतं, सकाळपासून लागल्या तर छोट्या मोठ्या लागत होत्या. बघा किती वेळ लागतं, कुठली कशावरून ट्रिप लागते ते मेन आहे. पहिलं औंधची ट्रिप लागली आहे आणि 270-80 रुपये दाखवले. ठीक आहे, एक्सेप्ट केला. आता कस्टमरला पिकअप करूया. लोकेशनवर आलो आहे, कस्टमरला फोन केला, कस्टमर येत आहे. तर आल्यानंतर त्यांना पिकअप करूया आणि ड्रॉप केल्यावर दाखवतो. ट्रिप कंप्लीट केली त्याचे आपल्याला 253 रुपीज भेटलेत. ओव्हरऑल 250 ॲड केले आपले झालेत 4,112. तर अजून आपल्याला 2,000 तरी कंप्लीट करायचे आहेत. बघूया होत आहेत की नाही. अजून आपल्याकडे टाईम आहे, वाजलेत अजून 11 मिनटं झालेत. तर बघा पुढची ट्रिप कुठं लागते. तर ओलाची ट्रिप ड्रॉप केली आहे, 268 रुपीज भेटलेत आपल्याला. आणि पुढची ट्रिप पण लागली आहे माझ्या मते मला. हा बघा इथं 3 मिनटावरच आहे. जाऊया कस्टमरला पिकअप करूया. 2 मिनटाच्या 600 मीटरवरच आहे, एक नंबर. तर मित्रांनो जी ट्रिप लागलेली आहे आपल्याला ओलाकडनं पुढची, मी ती कॅन्सल केली. मी ॲड्रेस नव्हता बघितला एक्सेप्ट करता, कारण माझी ओलाची प्लेज लगेच एक्सेप्ट केलेली मी, लगेच गायब होती त्यामुळं. तर कस्टमरला कॉल लावला, ते बोलले लोणी कार्बोला जायचं. म्हणलं राहू द्या, सॉरी कॅन्सल करतो. लोणी कॉलवरला जायचं तिथं आपल्याला रिटर्न रिकामच यावं लागत. ट्रिप भेटेल नाही भेटेल काही गॅरंटी नाही. त्याच्या म्हटलं राहू दे, आपल्याला अजून टाईम खूप आहे आणि सिटीमध्ये खेळू शकतो. आता उबरला ऑनलाईन गेलोय, माझं उबरचं कॅन्सलेशन रेट पण 15%वर आले आणि ओला पण आता देत आहे ट्रिप. कंटिन्यू 3-4 ट्रिपा कंप्लीट केल्यात. तर बघूया आता कॅन्सल केली, 10 मिनिटं थांबूया, ट्रिप देते की नाही बघू. आता मग हाय रॅपिडो ऑन करावं लागेल. रॅपिडो पण ट्रिप तर लगेच आले की गायब, ते सगळ्यांनाच माहिती आहे. तुलसीबाग पिकअप 4.2 किलोमीटरचा पिकअप आहे, ड्रॉप 8.4ला आणि 155. काय फायदा आहे जाऊन. तर ट्रिपचा फ्लो खरंच कमी आहे. आणि आता इव्हिनिंगच्या टायमिंगला ट्रिप लवकर येतो. म्हणजे आता वाजलेत 15 मिनिटं जरी थांबलं तर त्यानंतर मला ट्रिप लागली आहे 15-20 मिनिटानंतर. आणि 12:50 मिनिटं झालेत आता. तर ही विमाननगरला काय ड्रॉप करायची आहे ट्रिप. तर बघूया इथं कस्टमर कुठं थांबले, लोकेशन होतं आलं आहे. म्हणलं त्याला एअरपोर्टच्या साईडला ते जावं, तिथनं कुठं तरी ट्रिप लागेल. त्यानंतर परत एकदा आपल्याला CNG पण फिल करावं लागेल, म्हणजे अजून अर्धी टाकी आपल्याला यूज होईल 7 वाजेपर्यंत. तर जाताना नाही, कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर आपला कोरेगाव पार्कमधून भरावं लागेल, कारण ते सर्वात जवळ पंप CNG पंप तिथंच आहे आपल्याला विमाननगरच्या. बाकी वाघोली वगैरे त्या साईडला जाऊन मग ते ट्रॅफिकमध्ये फसण्यासारखंच आहे. तर कोरेगाव पार्कात 3 ऑप्शन आहेत, एक मुंडवा चौकाच्या अगोदर आणि एक कोरेगाव पार्कमध्ये, असे 3 पंप आहेत तिथं. त्या 3ही पंपमधून कुठेतरी आपण भरू शकतो जिथं आपल्याला वाटतं की ट्रॅफिक कमी आहे. कस्टमरचं लोकेशन इथं कुठं आलंय, कॅम्प एरिया आहे. आता कॅम्प एरियामध्ये कस्टमरला कुठं शोधायचं.
लावूया एकदा फोन लावूया. हा गेट नंबर 7 बोला आ गया तो कट नंबर 7 दिखा मेरे को. आप उस साइड है आप उस उधर होगा ना. ये क्या था. अच्छा 4243 केले. 227 रुपये आपल्याला भेटलेत या ट्रिपचे. तर ओव्हरऑल मी व्हिडिओ ह्यासाठी बनवतो एअरपोर्टला ड्रॉप केला की पूर्ण एअरपोर्ट आहे ना पूर्ण रिकाम आहे. जसं तुम्ही आता समोर बघू शकता एकही गाडी नाही आहे, म्हणजे मोजक्याच 1-2 आहेत जे ड्रॉपला येतात ते. तर अशा कंडिशनमध्ये ना कधी पण एअरपोर्टला थांबू नका, कारण काय अर्थ नाही होणार. तुम्ही थांबचाल 1-1.5 तास आणि ट्रिप लागणार त्या सहसा कळतं की फ्लाईट नाही आहे आणि पूर्ण म्हणजे एक बोलतात ना पब्लिक पण दिसत नाही आणि प्लस गाड्या पण दिसत नाही, पूर्ण रिकाम आहे. बघू शकता पूर्ण अँगल मध्ये काढायचा प्रयत्न करू. बघू शकता पूर्ण रिकाम आहे, पूर्ण सुमसाम आहे एअरपोर्ट. तर काय माहिती आज नसतील आणि आज सॅटर्डे संडे तर कदाचित रात्री येईल किंवा उद्या येईल राईड जास्त करून, कारण आता दिवाळी वगैरे म्हटलं तर सगळेजण सुट्ट्या घेऊन आता गावी जाणार. असं आता मी पण ज्यांना सोडत आहे मिलिटरीवालेच होते ते त्यांना सुट्टीमध्ये चालले ते गावी. ठीक आहे आता इथनं आपण डेली मी इथनंच एक्झिट करतो तर इथनंच एक्झिट करूया आणि जर नाश्ता वगैरे काय भेटलं तर नाश्ता करू, नाही तर आपला कंटिन्यूस ठेवूया. तर मित्रांनो आपण इथं आता मुंडव्यामध्येच आहे. हडपसरची ट्रिप घेऊन आलो, एक छोटी ट्रिप कंप्लीट केली, त्याचे आपल्याला 180 रुपये भेटलेत. आणि इथं सीएनजी भरायला इतकी मोठी लाईन ना, जो कोणी हा व्हिडिओ बघत असाल कधी बघत असाल मला माहिती आहे. मी तारीख सांगतो 11 ऑक्टोबर सॅटर्डे. जो मी विचार करून आलतो येताना बोललो की आपण मुंडव्याला कोरेगावच्या इथं आपल्याकडे 3 पंप आहेत. एक कोरेगाव वागतात, त्यानंतर एक मुंडवा चौकात आहे, मुंडवा चौकात अगोदर एक मध्ये येते. तर मुंडवा चौकातला त्याच्या अगोदरचा मधला दोन्ही पंप बंद होते, काय माहित का त्याचं काय काम चालू आहे. त्यामुळे आपल्याला इथं जो एरोमॉलचा पंप आपला कोरेगाव पार्कचा पंप आहे तर सगळेजण तिथं सीएनजी भरतात आहे. आणि ओव्हरऑल सगळं रिक्षावालेवाला खूप मोठी लाईन होती, आपल्याला अर्धा पाऊण तास ते लागलाय इथं पूर्ण म्हणजे ते सीएनजी वगैरे फिल करायला. ठीक आहे आता आपण वाजलेत 3:24 झालेत. आपल्याकडे अजून 4, 5, 6, 7 म्हणजे 3.5 तास आहे आणि आपली 5,000 समथिंग काहीतरी अर्निंग झाली आहे. तर आपण करूया सॉरी 5 किती झाली टर्निंग अजून 5,000 कंप्लीट नाही झाले, 4,800 समथिंग काहीतरी आहे. म्हणजे 5-5.5 जसं मी सकाळी बोलतो 5,500-6,000 पर्यंत किंवा 6,200च्या आसपास करूया अर्निंग. बघू आता मोठी ट्रिप लागली तर चांगलंच आहे, नाही तर मग छोटी ट्रिप 250-250च्या ट्रिप कंप्लीट करूया आपण. तर शेवटची ट्रिप केली त्याचे आपल्याला 388 भेटलेत आणि तिथनंच आपल्याला तेच युनिव्हर्सिटीमधूनच आपल्याला ओलाकडनं पण ट्रिप लागली वाकला ड्रॉप करायचं 300+ कितीतरी आहे. तर कस्टमरला फोन केला आहे, M ब्लॉकच्या खाली बोलवलं येतं ते. आपल्या ही युनिव्हर्सिटी कुठली तरी मला नाव नाही बघितलं मी, लावालेलं आहे सगळ्यांना माहिती, इकडं गुगलवर चेक करतो कुठली युनिव्हर्सिटी आहे. फ्लेम युनिव्हर्सिटी बघू शकतात. तर आतमध्ये तर तिथं तर पूर्ण हे दाखवतं आहे पिकावर. वाटतं आता दिवाळीच्या सुट्ट्यात म्हणून सगळे हॉस्टेल सोडून चाललेत, पूर्ण इथं लाल 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 आहे. ठीक आहे बघूया किती वेळ लागतं पुढच्या ट्रिपला. ट्रिप तर लागली आता कधी येतं कस्टमर बघूया. तर ते बोलतात ना की टेन्शन घ्यायचं नाही सगळं काम होतं, तसं झालं माझं. ही ब्रॉडवे करून सोसायटी आहे, तर कस्टमरला इथं ड्रॉप केलं आहे तर त्यांचं 428 काय बिल झालं. तर तेच आपलं फ्लेम युनिव्हर्सिटी म्हणून पिकअप केलं तर ड्रॉप केला. तर त्यांना इथं काय ते दुकानात काम होतं म्हणून आपण 5 मिनिटं थांबले होते त्यांच्यासोबत. तर त्यांनी ओव्हरऑल राऊंड फिगर 500 रुपये आपल्याला दिले कॅशमध्ये. तर बोललं ठीक आहे बरं आहे, आपलं एक टार्गेट थोडंफार बूस्ट झालं. आता मी विचार करत होतो आता वाजले 6, अजून आपल्याला किती ट्रिप मारावं लागतील विचार करत होतो. तर जसं मी बोललो ओव्हरऑल माझी ते कॅल्क्युलेटरमध्ये आपण जसं डेली म्हणजे पूर्ण 2 दिवसाचा कॅल्क्युलेट करतो, एक ट्रिप ॲड करत होतो. तर ते मिनिमम काय झालं तर बॅक रेकॉर्डिंगमध्ये गेलो चेक केलं, टोटल आत्ता मागाचे 500 रुपये ॲड केले ना तर आपले टोटल अर्निंग होते 5,761 रुपये. तर 5,000 अजून जर 500ची अर्निंग झाली ना आणि ओव्हरऑल आपला सीएनजी जरी काढला 1,500 रुपये 1,600 रुपयाचा तरी आपल्याकडं 4,500 रुपये उरतील आपल्या एकट्याची अर्निंग. ठीक आहे तर एक पुढची ट्रिप पण लागली ओलाची, वाकडेवाडीला ड्रॉप करायचं आहे. तर कस्टमरशी पण बोलणं झालं, कस्टमर बोलले ठीक आहे थांबतो या तुम्ही, मराठी कस्टमर होते. तर त्यांना पिकअप करतो वाकडेवाडीला शिवाजीनगरला ड्रॉप करतो आणि तिकडनं आता वाजले 6. तर तिकडनं जर छोटी वगैरे कुठली ट्रिप भेटली म्हणजे आता अर्धा तास लागेल आपल्याला वाकडेवाडीला जायला. त्यानंतर मग तिच्याकडनं कुठली छोटी ट्रिप वगैरे भेटली तर ती पकडून जाऊया आपण. तर लावतो इथं कस्टमरला फोन, कुठं थांबलेत बघतो. जी ट्रिप होती ती आपण ड्रॉप केली त्याचे आपल्याला 235 रुपये भेटलेत. तर टोटल करूया 235 ॲड केलेत. तर टोटल 5,996 रुपये होता ते. त्यातनं प्लस आता आज एक छोटी ट्रिप मारूया येरवडा साईडची वगैरे. मला येरवडा जायचं मित्राकडं, तर तिथली लोकेशन टाकूया.
ओके, तर ओव्हरऑल आता वाजले बघा 7:06 झालेत आणि गाडी टोटल 414 किलोमीटर चालली. अजून टाकी आपली 4 कांड्या कमी झाल्यात. तर बघूया इथनं जर जवळ छोटी 100 रुपयाची जरी ट्रिप लागली ना तरी मला बस होईल. काय अजून नको, मला फक्त जायचं आहे आणि तेच वाट बघतोय. आणि आता रॅपिडो पण ऑन करतो. छोटी कुठलीही ट्रिप असं त्या साईडची येरवडा वगैरे इथनं फक्त लागली पाहिजे, लगेच पिकअप करून ड्रॉप करायचं आणि डायरेक्ट ऑफलाईन. आणि ओव्हरऑल आपली अर्निंग बघा, CNG माझा म्हणजे CNG काढून 100 रुपये माझे 4,500च्या वरच काहीतरी वाचतील. तर बघूया किती वेळ लागतं पुढची ट्रिप लागायला. नाही लागली तर मी जास्त लोड नाही घेणार आहे, मी डायरेक्ट जाणार आहे. कारण थोडाफार एक्स्ट्रा थांबतोय, कारण आपण नाश्त्याला वगैरे थांबलेलो जरा. तर मित्रांनो आपल्याला पुढची ट्रिप लागली आहे. म्हणजे पिकअप फक्त लांबचा, म्हणजे आता आपण इथं वाकडेवाडी बस स्टॉपला आहे आणि पिकअप मला आहे खडकी स्टेशन, खडकी रेल्वे स्टेशन, जे आपलं एक्सप्रेस हायवेला याच म्हणजे इथनं युटर्न मला आपल्या सरळ जायचं आहे. तर कस्टमरला फोन पण लावला, त्यांना बोललो सर मला याला 9 ते 10 मिनिटं लागतील, चालेल का? ते बोलले चला आम्ही वेट करतो, फक्त तुम्ही नक्की या, कॅन्सल नका करू. म्हणलं ठीक आहे चालतं, एवढंच पाहिजे बस. कारण इथनं वडगाव शिर्डीला जायला 300 रुपये देतात, 294. त्यांनी 40 रुपये ॲड केले ते टिप वगैरे काहीतरी, त्यामुळे ते 294 झाले. म्हणलं ठीक आहे परवडतं आपल्याला 300 रुपये, म्हणजे 294 रुपये किती माझ्या 10 किलोमीटर काहीतरी असेल. म्हणलं ठीक आहे येतो. आता त्यांना पण वेट करायला सांगितलंय, जातो पिकअप करतो आणि ड्रॉप करतो, म्हणजे आपलं 6,000चं टार्गेट कंप्लीट होतंय आणि ओव्हरऑल आपली टोटल वगैरे करूया तिथं लोकेशनवर जाऊन. तर मित्रांनो जसं शेवटची ट्रिप मी बोललेलो, शेवटची ट्रिप आपण डन केली. त्याचा मी एक स्क्रीनशॉट करतो. 306 रुपये झालते, तर 306 रुपये हे भेटले. तर हे आपण ॲड केले आपल्या टोटल अर्निंगमध्ये. तर टोटल 306, तर टोटल 6,302 रुपयाची आपल्या आजची अर्निंग झाली. गाडी टोटल 444 किलोमीटर झाली आहे. म्हणजे माझा CNG टोटल 700 + 800 पकडा, तर 1,500 रुपयाचा माझा टोटल CNG गेला आहे. तर मायनस CNG करतो टोटल ह्याच्यातनं 1,500, तर टोटल 4,800चा आपला आजचा प्रॉफिट झाला आहे टोटल 24 आवर्समध्ये. तर हेच आहे, मी फक्त आता खूप थकलो म्हणून जास्त बोलत नाही. तर अशात मी वेगळे चॅलेंज घेऊन येणार आहे आणि कस्टमरचे थोडेफार फीडबॅक पण शेअर करणार आहे काही दिवसांनी. फक्त थोडंफार माझा ॲक्शन कॅमेरा वगैरे पण येणार आहे. तर त्यानंतर अजून एक प्रॉपर क्वालिटीमध्ये व्हिडिओ येईल. बाकीचं शॉर्ट्स वगैरे मी इंस्टाग्राम अपडेट करत जाईल. आणि आता तो चॅलेंज आपला कम्प्लीट तर झाला आहे 24 आवर्समध्ये आणि आपला प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर 4,802, म्हणजे अजून वाटलं तर आपण 5,000 पण काढले असते, अजून 200 रुपयाचं जर केलं असतं तर ठीक आहे. तर टोटल 4,800 तर आपलं अर्निंग आजची म्हणजे 24 तासाची झाली आहे. तसं बघा गेलं तर आम्ही एक करतो, 2,000 करतो, पण 4,800 झालेत. मी एकट्याने 24 तास केले, तर त्यामध्ये 24 तास पण नाही बनवणार प्रॉपर, 1 तासभर पाठीपुढं गेलाच आहे. कारण याच्यामध्ये नाश्ता करण्यामध्ये, सकाळी फ्रेश वगैरे होण्यामध्ये. तर ठीक आहे, असं काय प्रॉब्लेम नाही. आणि बाकी आता जर तुम्ही इथपर्यंत आता व्हिडिओ बघितली असेल, याचा अर्थ तुम्ही माझी पूर्ण व्हिडिओ बघितली आहे, तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक द्या, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामची पण ID मी शेअर केली आहे, तर त्याला पण नक्की फॉलो करा. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या. बाय.